सुपर प्राईम टाइम मध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्ट उद्या निकाल देणारे या क्षणाची सर्वात मोठी बातमी। सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण प्रकरण निकालासाठी लिस्टेड करण्यात आलेलं आहे। जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार प्रकरण निकालासाठी उद्याचा दिवस निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाचं आता उद्या भवितव्य ठरणार आहे। याबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। याचिकाकर्ते विनोद पाटील आता आपल्या बरोबर आहेत। विनोद पाटील, उद्या मराठा आरक्षणाचा निकाल लागणार आहे, आपली काय प्रतिक्रिया? निश्चित अनेक दिवसांपासून माझ्यासह संपूर्ण समाजाला आशा लागून होती की तात्काळ याच्यामध्ये निर्णय लागावा। तशा प्रकारची मागणी देखील आम्ही न्यायालयात केली होती। मागच्या काळामध्ये सुनावणी झाली आणि होळीच्या सुट्ट्याच्या अगोदर निर्णय राखीव ठेवण्यात आला। आम्हाला एकच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाला, त्याच धर्तीवर त्याच फॅक्टच्या आधारे सुप्रीम कोर्टामध्ये देखील मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल आणि हा निर्णय एकटा महाराष्ट्रापुरता लागू राहणार नाही। याच्यामध्ये आपण बघितलं की सुनावणीमध्ये देशातील विविध राज्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं। त्यामुळे हा निर्णय संपूर्ण देशासाठी राहील। देशामधलं चालू असलेल्या आरक्षणावर याचा परिणाम होईल। त्यामुळे उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आमच्यासाठी आहे आणि मला विश्वास आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये उद्या आम्ही लढाई जिंकू। नक्की विनोद पाटील, जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार प्रकरण हे निकालासाठी उद्या ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? हेच आमचं म्हणणं आहे की उद्या जो काही खटला चालू होता, अनेक दिवसांपासून 5 न्यायमूर्तींकडे सगळे फॅक्ट्स मांडण्यात आलेले आहे आणि उद्या फक्त निकालाचं वाचन होणार आहे। सुनावणी संपलेली आहे। या निकालाच्या वाचनामध्ये आमच्या बाजूने निर्णय होईल असा मला पूर्णतः विश्वास आहे। मग हा घटनापीठाचा अखेरचा निकाल असेल? निश्चित उद्या हा निर्णय अंतिम असेल आणि या न्यायालयाने त्यांच्या अखत्यारीत जर निर्णय द्यायचा ठरवला तर तो अंतिम निर्णय असेल। आणि जर या न्यायालयाला वाटलं की हे आमच्या अखत्यारीत येत नाही, आमच्यापेक्षा अधिक न्यायमूर्तींनी ते ऐकलं पाहिजे, ते प्रकरण त्यांच्याकडे देखील वर्ग होऊ शकतो। परंतु त्यांनी जर अधिकार वापरला तर उद्याच्या उद्या निर्णय त्या ठिकाणी लागू शकतो। धन्यवाद विनोद पाटील, झी24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। यानंतर आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे देखील आपल्याबरोबर उपस्थित आहेत। रामराजे, उद्याचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात, कारण उद्या निकाल दिला जाणार आहे। काय अधिक माहिती आहे? खरं तर 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। सर्वात पहिला मुद्दा जो निकालामध्ये घेतला जाणार आहे तो म्हणजेच की हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवलं जाईल का? कारण इंदिरा साहनी प्रकरण हे 9 बेंचनं सुनावणी घेतली होती, निकाल दिला होता आणि 11 बेंचनं या संदर्भामध्ये निकाल द्यावा अशी विनंती केलेली। त्यामुळे महाराष्ट्र सरकारची ही पहिली मागणी स्वीकारली जाते का, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की 50% आरक्षण ओलांडता येईल का, याच्यावर सुप्रीम कोर्टाचं हे घटनापीठ 5 जणांचं हे काय सांगतंय हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण हा निकाल देशातल्या संपूर्ण राज्याला लागू असणार आहे। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मराठा आरक्षण हे टिकणार का, स्थगिती जी मिळालेली आहे ती उठणार। आपल्याबरोबर मंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित आहेत। रामराजे, थोडा वेळ थांबूया। उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आता आपल्याबरोबर आहेत। अशोक चव्हाण, उद्या हा निकाल लागतो आहे, किती महत्त्वाचा आहे, काय सांगाल, काय आपली प्रतिक्रिया आहे? निश्चितच म्हणजे अनेक दिवसापासून प्रतीक्षेमध्ये आम्ही होतो की अतिशय महत्त्वपूर्ण निकाल उद्या लागतो अशी माहिती आताच मिळालेली आहे आणि आम्ही अतिशय आशावादी आहोत की हा निकाल आरक्षणाच्या बाजूने लागेल, मराठा आरक्षण टिकेल आणि जो निर्णय राज्याच्या विधिमंडळाने घेतला, ज्या निर्णयाला म्हणजे फडणवीस सरकारने जो गायकवाड आयोग नेमला होता, त्या आयोगाचा जो काही रिपोर्ट होता तो सर्व सभागृहाने मान्य करून एकमताने पारित केला होता आणि तो ज्याला आव्हान दिलं गेलं सुप्रीम कोर्टामध्ये, तीही बाजू सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने लावून धरली। जेवढे मुद्दे विरोधात उपस्थित केले गेले होते त्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा प्रशंसा केली आपल्या वकिलांची, विशेषतः मुकुल रोहतगींची, की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने टॅब्युलेट करून ही माहिती मांडलेली आहे। त्याची प्रशंसा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे। आणि याच्या व्यतिरिक्त मराठा आरक्षण समर्थनार्थ ज्यांनी तिच्या हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या त्यांचे सगळ्यांचं म्हणणं ऐकून गेलेलं आहे आणि त्यामुळे युक्तिवाद चांगला झालेला आहे आणि बाजू व्यवस्थित मांडलेली आहे।
आणि मग अशा परिस्थितीमध्ये निकाल आमच्या बाजूने लागावा, राज्याचा अधिकार आहे तो, म्हणजे 102वा घटना दुरुस्तीमुळे राज्यांचे अधिकार अबाधित आहेत असं केंद्राने सांगितलेलं आहे. आम्ही पण तीच भूमिका घेतलेली होती आणि 50%ची मर्यादा ही वाढवली पाहिजे असं सुद्धा राज्याने, आम्ही नाही की बाकीचे राज्य जेवढे त्यांनी सुद्धा आर्ग्युमेंट केलेलं आहे. त्यामुळे सर्वांचं म्हणजे आपणच नव्हे इतर राज्यांनी सुद्धा या सगळ्या 50%च्या आरक्षणाच्या वर जात असताना ते का मान्य केलं पाहिजे अशी युक्तिवाद मांडलेला आहे. बरं, अशोक चव्हाण, लार्जर बेंचकडे हे प्रकरण पाठवावं अशी आपली मागणी होती, तर काय वाटतं उद्या हे लार्जर बेंचकडे पाठवलं जाईल की निकाल येईल? आता ते सांगणं कठीण आहे. मला सर्वोच्च न्यायालयामध्ये काय घडेल ह्याचं भाकीत तर मी आज करू शकत नाही, परंतु जे घटनाक्रम ज्या घडलेल्या आहेत ते आपल्या समोर मांडलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी आशावादी आहेत की तो निर्णय आपल्या बाजूने लागावा. असं निश्चित पूर्ण प्रयत्नामध्ये आपण कुठे कमी पडलेलो नाही. नक्की, पण तुमची भूमिका कायम आहे लार्जर बेंचकडे पाठवण्याची? निकाल काय येतो कसा येतो याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहणार आहेत, पण आपली भूमिका आपण व्यवस्थितपणे मांडलेली आहे आणि निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर मग आपण पुढचं काय करायचंय हा तो विषय येईल. आज काय बोलणं उचित होणार नाही ना. नक्की, धन्यवाद अशोक चव्हाण, झी24 तासकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. उद्या मराठा आरक्षणाचा सकाळी 10:30 वाजता फैसला होणार आहे सुप्रीम कोर्टात. हे प्रकरण उद्या लिस्टेड करण्यात आलेलं आहे. या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी. यानंतर पुढची बातमी कोरोनाबाबत. मात्र राज्याची चिंता वाढवणारी, कारण राज्यात कोरोना मृतांचा आकडा सातत्यानं वाढतोच आहे. गेल्या 24 तासात 891 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. उपचारादरम्यान राज्यात दिवसभरात कोरोनाचे नवे 51,880 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याचवेळी 65,934 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या रोजच्या रुग्णवाढीपेक्षा जास्त आहे. मात्र राज्यासाठी चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज कोरोना मृतांचा आकडा अधिक आहे. 891 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी आहे आरटीपीसीआर बाबत. आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. परराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासासाठीही आरटीपीसीआरची गरज नाही असं आयसीएमआरनं म्हटलंय. प्रवासात कोरोनाचे नियम पाळणं मात्र बंधनकारक असणार आहे. चाचण्या केंद्रांवर जास्त लोड नको म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठीही आरटीपीसीआरची गरज नाही, तसंच पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा आरटीपीसीआरची गरज नाही असं आयसीएमआरनं जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. एकदा आरटीपीसीआर केल्यानंतर पुन्हा टेस्ट नको. चाचण्या केंद्रांवर सध्या जास्त लोड येतोय आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रवासात मात्र कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक असेल. प्रवासासाठी आरटीपीसीआरची गरज नाही असं सांगतानाच प्रवासात कोरोनाचे नियम पाळणं मात्र बंधनकारक असेल असं आयसीएमआरनं स्पष्ट केलेलं आहे. आरटीपीसीआर संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. आरटीपीसीआर बाबत आयसीएमआरनं नव्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. त्यानुसार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही. तसंच परराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी सुद्धा आरटीपीसीआरची गरज नाहीये. मात्र हे सांगतानाच प्रवासात कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. चाचण्या केंद्रांवर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी अधिक लोड येतो आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि पुढची महत्त्वाची बातमी आहे गोकुळ दूध संघाच्या निकालासंदर्भातली. गोकुळ दूध संघामध्ये अखेर सत्तांतर झालंय. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू शेतकरी आघाडीनं निर्विवाद विजय मिळवत सत्ता परिवर्तन केलेलं आहे. 21 जागांपैकी 17 जागांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे. विरोधकांनी सत्ताधारी महाडिक गटाला धूळ चारत 21 पैकी तब्बल 17 जागा पटकावलेल्या आहेत. त्यामुळे महाडिक गटाचा दारुण पराभव पाहायला मिळतोय. तर पाटील मुश्रीफ गट 17 जागांसह सत्तेत आलेले आहेत. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून. रवींद्र, अखेर गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झालेलं आहे, काय अधिक माहिती?
अनेक वर्षानंतर गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झालेलं आहे. पालकमंत्री सतेज पाटील असतील किंवा मंत्री हसन मुश्रीफ असतील यांच्या गटानं एकतर्फी अशी ही निवडणूक जिंकलेली आहे. जवळपास 21 पैकी 17 ठिकाणी मुश्रीफ आणि पाटील गटाची सत्ता आलेली आहे, तर फक्त अवघ्या 4 ठिकाणीच महाडिक गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. गोकुळची निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण की हा दूध संघ जितका महत्वाचा आहे तितकंच राजकीय दृष्ट्या सुद्धा ही निवडणूक महत्वाची ठरणार होती. कारण की या निवडणुकीच्या निमित्तानं महाडिक गट हा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रातून बाहेर फेकला गेलेला आहे. त्यामुळं या निवडणुकीकडे फार सर्वांचं लक्ष लागले होतं. त्याच पद्धतीनं हा दूध संघ सहकार क्षेत्रातला सर्वात महत्वाचा आणि मोठा दूध संघ समजला जातो. त्यामुळं प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी दिग्गज मंडळी निवडणुकीमध्ये सहभागी असतात. आता सुद्धा मंत्री असतील किंवा अन्य राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती आणि यामध्ये आता पालकमंत्री सतेज पाटील असतील आणि हसन मुश्रीफ असतील यांच्या गटाची निर्विवाद अशी सत्ता आलेली आहे. आणि कोल्हापूरच्या राजकीय दृष्टिकोनातून ही फार महत्वाची घटना मानली जात आहे, कारण की अनेक वर्षानंतर पहिल्यांदा या ठिकाणी सत्तांतर झालेलं आहे. नक्की अनेक वर्षानंतर यंदा हे सत्तांतर झालेलं आहे. याचं महत्वाचं कारण काय सांगितलं जाऊ शकतं? मुळामध्ये पालकमंत्री सतेज पाटील असतील किंवा ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक असतील किंवा त्यांचे पुतणे माजी खासदार धनंजय मुंडे असतील, धनंजय महाडिक असतील, यांचं राजकीय एकमेकांचं काही वर्षापासून संघर्ष बघायला मिळत होता. मात्र या ठिकाणी दूध संघ ही फार महत्वाची ही संस्था आहे. यासाठी सतेज पाटील असतील किंवा मुश्रीफ असतील यांनी ताकद लावली होती आणि त्या कोणत्याही परिस्थितीत हा दूध संघाची सत्ता घ्यायची या प्रकारे यांनी तशी मोर्चे बांधणी केली होती. यामध्ये निवडणुकीत महत्वाचं बोलायचं तर या ठिकाणी क्रॉस वोटिंगचं सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेलं आहे. मात्र ही निवडणूक जरी दूध संघाची असली तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या ही निवडणूक महत्वाची बनली होती. गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झालेलं आहे. पाटील मुश्रीफ गटाला यश मिळालेलं आहे. धन्यवाद रवींद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. जवळजवळ सगळं जग स्तब्ध करणारा कोरोना व्हायरस हा सर्वात खतरनाक असं तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा. या कोविड-19 पेक्षा कितीतरी धोकादायक असलेले 2 व्हायरस अमेझॉनच्या जंगलात आढळून आलेत. ब्राझीलमध्ये आणखी 2 खतरनाक व्हायरस. कोरोनापेक्षा मोठी साथ पसरण्याची भीती. माकडं, वटवाघळं, उंदरांपासून संसर्गाचा धोका. सध्या जगभरात थैमान घालणारा कोविड-19 व्हायरस चीनमधून आल्याचं आपल्याला माहिती आहे. पण जगात सर्वात जास्त जैवविविधता असलेल्या अमेझॉनच्या जंगलांमध्ये यापेक्षा जास्त खतरनाक व्हायरस आहेत. हे व्हायरस शोधण्यासाठी मार्सेलो गोर्डो आणि त्यांची टीम जंगल पालथं घालतायत. ब्राझीलमधल्या मनोज शहराजवळ एका मोहिमेमध्ये त्यांना 3 माकडांचे मृतदेह मिळाले. त्यांचे नमुने फियोक्रूज अमेझोनिया बायोबँक या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. यामध्ये कोरोनापेक्षा घातक असा व्हायरस आढळून आलाय. याखेरीज मायरो व्हायरस नावाचा आणखी एक व्हायरस अमेझॉनमध्ये आढळून आलाय. यामध्ये सामान्य फ्लू सारखी लक्षणं दिसतात. चिकनगुनिया, डेंग्यू या आजारांच्या लक्षणांशी गल्लतही केली जाऊ शकते. हे दोन्ही व्हायरस कोरोनापेक्षा धोकादायक ठरू शकतात. याची जी काही लक्षणं आहेत हे आपल्या रेग्युलर फ्लू सारखीच लक्षणं आहेत, जसे की थंडी, ताप येणं, सर्दी होणं या प्रकारचीच लक्षणं आहेत त्याची. आणि हा आपल्या देशातही येण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे. जसं की याच्यामध्ये चिकनगुनिया, डेंग्यू याची जी काही लक्षणे याच प्रकारची लक्षणं आहेत आणि हा आपल्या भारतातही येऊन धुमाकूळ घालू शकतो. अमेझॉनच्या जंगलांमध्ये वटवाघळांच्या शेकडो प्रजाती आहेत. तसंच माकडं, उंदीर हे प्राणीही लाखो व्हायरस, बॅक्टेरिया आणि पॅरासाइट्सचे कॅरियर असतात. जंगलांवरील अतिक्रमणामुळे माणसांचा या प्राण्यांशी जास्त संबंध येऊ लागलाय. त्याच प्रमाणात हे घातक व्हायरस हाहाकार माजवण्याची भीतीही वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.
यानंतरची बातमी पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भडकलेला हिंसाचार अजूनही थांबायला तयार नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शांततेचं आवाहन केलंय, तर बंगालच्या राज्यपालांनीही पोलीस प्रमुखांची बैठक घेऊन शांतता प्रस्थापित करण्याचे निर्देश दिले. बिरभूम आणि बर्धवानमध्ये हिंसाचारात 10 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय. आपल्या कार्यकर्त्यांचा बळी गेल्याचा दावा भाजप आणि टीएमसीनंही केलाय. हिंसाचारासंदर्भात केंद्र सरकारनं राज्यपालांशी चर्चा केली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. तर या हिंसेला बंगालच्या बाहेरून चिथावणी देण्यात येते का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. जिन लोगों को ये चीख पुकार सत्ता में बैठ करके सुनाई नहीं देती है, वही ये हिमाकत कर सकते हैं कि ऐसी घटनाओं को स्टंट, नौटंकी, एक्टिंग, इस तरह की शब्दावली देकर वह ऐसे गंभीर विषयों को खारिज करने का प्रयास करते हैं. बंगाल में सत्ता पर बैठने के लिए ये रक्त रंजित राजनीति, इसे भारतीय जनता पार्टी कभी भी बर्दाश्त नहीं करेगी. सगळ्यांनी निवडणुकांमधले मतभेद, वाद एक मिटवून करोनाविरुद्ध लढण्याची एक गरज असताना सुद्धा हे का होत आहे याचा विचार दोन्ही बाजूने करायला हवा. एकमेकांना धमक्या, इशारे देणं थांबवायला पाहिजे. निवडणुका संपल्यावर हे सगळं वादळ जेव्हा संपतं तेव्हा नवीन पर्वाला सुरुवात होते. दुर्दैवानं पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराला जर कोणी खतपाणी घालत असेल, ते खतपाणी घालणारे पश्चिम बंगालमधले आहेत की बाहेरून कोणी त्यांना उत्तेजन देत आहे ते सुद्धा पाहावं लागेल. तर याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी उद्या तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. सकाळी 11:15 वाजता कोलकात्याच्या राजभवनावर अत्यंत साध्या सोहळ्यात त्या शपथ घेतील. या कार्यक्रमासाठी केवळ 13 जणांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या यादीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधीर रंजन चौधरी, तृणमूलच्या विजयात मोलाचा वाटा असलेले सेफॉलॉजिस्ट प्रशांत किशोर, माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र अत्यंत साध्या सोहळ्यादरम्यान हा शपथविधी होईल. राजभवनावर हा कार्यक्रम होणार आहे आणि यासाठी केवळ 13 जणांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली तसंच प्रशांत किशोर यांच्यासह केवळ 13 जणांनाच निमंत्रित करण्यात आलेलं आहे. अभिनेत्री कंगना रनौतचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय. कंगनानं वारंवार ट्विटरचे नियम मोडल्यानेही कारवाई केल्याचं ट्विटरनं स्पष्ट केलंय. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर कंगनानं ममता बॅनर्जींसंदर्भात आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्या आक्षेपार्ह ट्विटनंतर ट्विटरनं ही कारवाई केली आहे. कुणीही ट्विट्सच्या माध्यमातून द्वेष पसरवू नये असा ट्विटरचा नियम आहे. कंगनानं वारंवार हा नियम मोडला होता, त्यामुळे तिचं ट्विटर अकाउंट कायमचं सस्पेंड केल्याचं ट्विटरनं स्पष्ट केलंय. तर कंगनानं प्रसिद्धीपत्रक जारी करून ट्विटर विरोधात टीका केली आहे. ट्विटर हे अखेर अमेरिकी वंशवादाचं प्रतीक असल्याचं तिनं म्हटलंय. माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी इतर व्यासपीठही खुली आहेत असं सांगत इन्स्टा अकाउंटवरून तिनं बंगाल हिंसेविरोधात आंतरराष्ट्रीय मीडियानंही आवाज उठवावा असं आवाहन केलंय. दोस्तों, हम सब देख रहे हैं कि बंगाल से बहुत ही ज़्यादा डिस्टर्ब करने वाली खबरें आ रही हैं, वीडियोस आ रहे हैं और फोटोज आ रहे हैं. ओपनली लोगों के मर्डर्स हो रहे हैं, गैंग रेप हो रहे हैं और घरों को जलाया जा रहा है. और कोई भी लिबरल कुछ नहीं कह रहा है. ना BBC वर्ल्ड, टेलीग्राफ, टाइम, गार्डियन, कोई इंटरनेशनल पेपर और कोई प्लेटफॉर्म उसे कवर नहीं कर रहा. मुझे समझ नहीं आ रहा कि इनकी क्या कॉन्स्पिरेसी है इंडिया के लिए. मेरी समझ से बाहर क्या करना चाहते हैं वो हमारे साथ. या हिंदू खून इतना सस्ता है या कोई बहुत बड़ी कॉन्स्पिरेसी का हम शिकार हो रहे हैं. बिकॉज ये बहुत ही ज्यादा अननेचुरल है जिस तरह से चीजें हो रही हैं. और मैं अपनी सरकार, जिनकी मैं बहुत बड़ी सपोर्टर हूँ, आज मैं कहना चाहती हूँ कि मैं बहुत ज़्यादा डिसअपॉइंटेड हूँ. जब वहाँ पे खून की नदियाँ बह रही है तो आप लोग धरना करना चाहते हैं, इसकी कड़ी निंदा करना चाहते हैं. क्यों डर गए हैं देशद्रोहियों से इतना. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे